भाजप अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। उद्धव ठाकरे हे आता विधान परिषदेसाठी उमेदवार नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत वाद आहेत। याचाच फायदा भाजप घेण्याच्या तयारीत आहे आणि राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतांचा कोटा देखील आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, काय नेमक्या हालचाली सुरू दिसत आहेत भाजपमध्ये? नक्कीच अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर आता एकूण पाहायचं तर या संदर्भात देखील चर्चा होते आहे की एकूण महायुतीकडनं हा नववा उमेदवार दिला जाणार आहे की नाही। कारण की प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे जर का उमेदवार असते तर भाजपकडच्या सूत्रांनं सांगितलं होतं की उमेदवार अतिरिक्त जो आहे तो देण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहिजे तर काँग्रेसकडनं देखील हालचाली ह्या आपल्याला सुरू झाल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे जर का अतिरिक्त उमेदवार महाविकास आघाडीकडनं दिला गेला तर महायुतीकडनं देखील अतिरिक्त उमेदवार हा दिला जाऊ शकतो। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर एनसीपी आणि भाजपकडे अतिरिक्त कोटा आहे। दुसऱ्या नंबरची सर्वाधिक मतं ही आपल्याला भाजपकडे पाहायला मिळतात आणि ह्या एकूणच कॅल्क्युलेशन आणि ही जर का गणितं पाहायची तर विधान परिषदेची गणितं ही अतिशय वेगळी असतात। एकूणच मतांची बेरीज देखील वेगळ्या पद्धतीनं होते आणि त्यामुळेच कुठेतरी जो नववा उमेदवार आहे तो देखील पाडला जाऊ शकतो अशी देखील एकूणच आपल्याला कॅल्क्युलेशनवरनं कळतं आणि त्यामुळेच शिंदेंकडनं जरी का उमेदवार देण्यासंदर्भात भाष्य होत असलं तरी या संदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते। दोघांकडे अतिरिक्त मत आहे आणि याच दृष्टिकोनातून भाजप हा केंद्रीय नेतृत्वासंदर्भात या संदर्भात चर्चा करण्याची देखील शक्यता आहे। आणि भाजप आता भूमिका घेतं हे महत्त्वाचे बघणं। धन्यवाद अभिषेक तूर्त या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।